नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता सिरीज सुरू केला आहोत. ही सिरीज आहे 25 नंबरची. चला तर पुढे प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 7, 8, 3, 2, 1, 4, 5 या संख्येतील प्रत्येक अंकांची डावीकडून उजवीकडे, म्हणजे ही डावी बाजू आणि हे उजवी बाजू, ह्या संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येतील डावीकडून दुसरा अंक आणि उजवीकडून दुसरा अंक यांची बेरीज किती होईल? तर हे संख्या आहेत. आता यांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. चढता क्रम म्हणजे आता 1, 2, 3. तर आता 1 आहे, परत याच्यामध्ये 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 नाही, 7 आहे आणि 8. म्हणजे आता ह्याची चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. तर काय म्हटलं आहे? डावीकडून दुसरा क्रमांक, डावी बाजू हे. तर इकडून दुसरा क्रमांक कोणती संख्या आहे? 2 आहे. आणि काय म्हटलं आहे? आणि उजवीकडून दुसरा अंक, उजवी बाजू हे आहे, म्हणजे इकडून दुसरा अंक कोणचा आहे? तर 7. तर यांची बेरीज विचारली आहे. तर 7 आणि 2 9. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर हे आहे उत्तर आपलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 6 पदांची सरासरी 109 आहे. 6 पदांची सरासरी किती आहे? 109. आपण यांची बेरीज काढू. किती? 6 यांचा गुणाकार येतो 654. आणि परत 5 पद दिले आहे आपल्याला, 6वं पद शोधायचं आहे. तर यांची बेरीज करायची आपल्याला. 84 + 120 + 67 + 58 + 120 यांची बेरीज येते 449. आता 654 मधून 449 4 मधून 9 जात नाही, तिकडचा हातचा गेला, 14 झाले, 14तनं 9 गेले, 5 राहिले, इथं 4 राहिले, 4 मधून 4 गेले 0, 6तनं 2 गेले, 6तनं 4 गेले, 2 राहिले. म्हणजे हे 6 संख्यांची बेरीज आहे आणि हे 5 संख्यांची बेरीज. तर आपल्याला 6वं पद काढण्यासाठी या दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर किती आले? 205. म्हणजे 6वं पद कोणचं असेल? तर 205 आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे उत्तरेकडे तोंड असलेल्या 34 विद्यार्थ्यांच्या रांगेत. आता आपल्याला दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे. तर बघा आता ही दिशा, उत्तर दिशा, पूर्व, पश्चिम, खाली आहे दक्षिण दिशा. तर काय म्हणलं आहे? 34 विद्यार्थ्यांच्या रांगेत इकडं तोंड करून बसले आहेत ते उत्तरेकडे. आणि इकडं उजवी बाजू आणि इकडं आहे हे डावी बाजू त्यांची. जिग्नेश उजव्या टोकाकडून, तर हे इथं लाईन लागले त्यांची. तर उजव्या टोकाकडून म्हणजे इकडनं कितवा आहे? 12वा आहे. म्हणजे हे उजवं टोक, इकडून किती आहे? 12वा. कोण आहे? जिग्नेश आहे. म्हणजे ह्याच्या इकडं किती विद्यार्थी असतील? तर 11 विद्यार्थी आहेत. आणि कमलेश हा जिग्नेशच्या डावीकडून, जिग्नेश इथं आहे, तर जिग्नेशची डावी बाजू इकडं आहे, डावीकडे 7व्या स्थानावर आहे. 7व्या स्थानावर म्हणजे इथं आता त्याचा 7वा क्रमांक आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी असतील? तर 6 विद्यार्थी असेल. 6च्या नंतर 7 म्हणजे 7व्या स्थानावर कोण आहे? कमलेश आहे. कोण? कमलेश. तर कमलेशचे स्थान रांगेच्या डाव्या टोकाकडून कोणते असेल? आता इकडून हे डावं टोक आहे, तर इकडून ह्याचा कितवा क्रमांक आहे ते विचारलं आहे. तर आपल्याला किती विद्यार्थी सांगितले आहेत? तर एकूण 34 विद्यार्थी आहेत. तर आता इथं किती? हे 11 विद्यार्थी. इकडं 11 ने 5 12 आणि 12 6 18. 18 आणि हा कमलेश 19. म्हणजे इथं आपल्याला 19 विद्यार्थी दाखवले आहेत. तर 34 मधून 19 -4 मधून 9 जात नाही, इकडं हातचा गेला, 14तनं 9 गेले, 5 राहिले, इथं 2 राहिले, 2 मधून 1 गेला, 1. म्हणजे कमलेशचे स्थान रांगेच्या डाव्या टोकाकडून किती आहे? तर 15वा क्रमांकावर आहे. म्हणजे याच्या इकडं विद्यार्थी किती आहेत? 14 विद्यार्थी आणि ह्याचा हा 15वा क्रमांक
आहे. म्हणजे आपलं ह्याच्या इकडं 15 विद्यार्थी आहेत, तर त्याचा कितवा क्रमांक येईल? मग 16वा क्रमांक येईल. क्रमांक विचारला आहे, इकडे विद्यार्थी किती आहेत हे विचारलं नाही आपल्याला, क्रमांक म्हणजे इथं 15 विद्यार्थी आहेत इकडं, तर त्याचा असा क्रमांक आहे 16वा, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेवर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? तर परत एकदा तुम्हाला ABCDची गरज आहे. CD क्रमांक देणे, आणि इथं M हा 13 नंबरला N आहे, 14 नंबरला इकडं कंटिन्यू करा, एच्या खाली Z ते Z हा 26 नंबरला. बघा B F W D I S F L O H O K. B आहे 2 नंबरला, D आहे 4 नंबरला, म्हणजे 2 मध्ये 2 मिक्स केले 4, म्हणजे इथं प्लस झाला. परत F आहे 6 नंबरला आणि I आहे 9 नंबरला. 6 मध्ये किती मिक्स केले? तर 3 मिक्स केले, किती आले? 9, म्हणजे इथं 3 प्लस. W आहे 23 नंबरला आणि S आहे 19 नंबरला, म्हणजे इथं मायनस, म्हणजे मागे गेले आहेत, मायनस किती? 4. बघा 23 वजा 4 तर किती? 19 येतात, म्हणजे 19 नंबरला आहे यस, म्हणजे इथं -4 केला आहे. इथं +2 +3 -4 +2 +3 -4. H आहे 8 नंबरला, तर 8 आणि 2 10 नंबरला येते J +2. O आहे 15 नंबरला, 18 नंबरला आहे R. K आहे 11 नंबरला, वजा 11तनं 4 गेले 7 राहिले, 7 नंबरला आहे G, म्हणजे काय ते आपलं उत्तर JRG. JRG आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एक विधान आणि त्यानंतर 4 निष्कर्ष दिले आहेत. दिलेल्या विधानाच्या आधारे कोणता निष्कर्ष सत्य नाही ते शोधायचं आहे. तर A आणि B बरोबर आहेत, समान आहेत, आणि B ग्रेटर दॅन C, C ग्रेटर दॅन ऑर इक्वल D, D ग्रेटर दॅन E, E लेस दॅन F, F इज इक्वल टू G. जे दोघं समान आहेत, हे दोघं समान आहेत. तर निष्कर्ष काय दिले आहेत आपल्याला? A ग्रेटर दॅन ऑर इक्वल F, A ग्रेटर दॅन इक्वल F. ठीक आहे, तर काय बघा आता इथं A इथं आहे आणि F इथं आहे. आता B समान आहे, पण E पेक्षा F मोठा आहे. पण इथं काय सांगितलं आहे? B C पेक्षा मोठा आहे. C आणि D बरोबर आहेत, म्हणजे C इथं लहानच झालं ना. आणि E इथं काय सांगितलं आहे? C पेक्षा E लहान आहे. आणि इथं काय सांगितलं आहे? A आणि F एकतर A मोठा असेल किंवा बरोबर असेल. तर C पेक्षा F मोठा आहे, पण D पेक्षा E लहान आहे, म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे? CE लेस दॅन G, E इथं आहे लेस दॅन G, म्हणजेच G F आणि G बरोबर आहेत, आणि E पेक्षा F मोठा आहे, म्हणजे E पेक्षा G पण मोठाच आहे. हा निष्कर्ष बरोबर आहे. B ग्रेटर दॅन E, B आणि E हे बघा, आता B पेक्षा C पेक्षा B मोठा आहे, आणि E आणि D सेम तर असतील किंवा C पेक्षा D लहान असेल, आणि इथं E पेक्षा D मोठा आहे, म्हणजे B पेक्षा E लहानच असणार, म्हणजे हे पण निष्कर्ष बरोबर आहे. आणि परत चौथा निष्कर्ष आहे C ग्रेटर दॅन E. हे बघा, इथं C आहे आणि इथं E आहे. C आणि D बरोबर आहेत किंवा
सी हा डीपेक्षा मोठा आहे आणि इथं ई डीपेक्षा लहान आहे, म्हणजे सी पण ईपेक्षा मोठाच असणार आहे, म्हणजे हा पण निष्कर्ष बरोबर आहे. तर याच्यामध्ये निष्कर्ष काय चुकीचा आहे? फक्त 1 नंबरचा, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या चित्रात किती चौरस आहेत? किती चौरस शोधायचे आहेत आपल्याला. तर बघा ह्याच्यामध्ये 2 हे आणि मोठावाला 3 झाले. परत ह्याच्यामध्ये पण 3 होतात. परत आपल्याला चौरस विचारलं आहे, तर हे म्हणलं तर असं आयत होऊन जातो. तर चौरस बघा, हा एक, परत हा एक, 2 झाले, प्लस मोठावाला 1 आणि त्याच्यामध्ये 4, म्हणजे हे किती झाले? 5. आणि ह्या मधल्या मोठ्यामध्ये 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, म्हणजे किती चौरस असतील? तर याच्यामध्ये 12 चौरस तयार होतील. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. हे विधान आहेत, तर काय विधान आहेत आपण आकृतीच्या सहाय्याने काढू. तर काही सोने चांदी आहेत, हे सोने. तर काही सोने काय आहेत? हे चांदी, म्हणजे हे सोनं आणि हे चांदी. परत दुसरा निष्कर्ष विधान आहे, काही चांदी हिरे आहेत. काही चांदी हिरे आहेत. तर निष्कर्ष काय आहे? काही हिरे सोने आहेत. असेल का? हिरे इकडं आहे, सोने इकडं आहेत, म्हणजे हे निष्कर्ष पहिला निष्कर्ष तर चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष आहे, काही चांदी सोने आहेत. काही चांदी सोने आहेत, म्हणजे असू शकतात, म्हणजे दुसरा निष्कर्ष बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय आहे? तर केवळ निष्कर्ष 2 हे तर्कसंगत करत आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, सर्व 38 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत उभ्या आहेत. तर दिशा ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. दिशा आहे उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, पश्चिम, खाली आहे ही दक्षिण दिशा. उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत, म्हणजे इकडे तोंड करून उत्तर दिशा, हे इथं ते बसले आहेत. विकास उजव्या टोकाकडून, हे इकडं उजवी बाजू आणि इकडं आहे हे डावी बाजू. तर विकास उजव्या टोकाकडून 18व्या क्रमांकावर आहे. इथं किती? हे उजवे टोक, इकडून किती विकास? 18 क्रमांकावर आहे, 18वा आहे, म्हणजे 18 म्हणलं इथं 17 विद्यार्थी असणार. परत तर केरिशा डाव्या टोकाकडून 12व्या क्रमांकावर आहे. हे डावे टोक आणि केरिशा इथं आहे, तर कितव्या क्रमांकावर आहे? तिनं 12व्या, म्हणजे इकडं विद्यार्थी किती झाले? एकूण 11 विद्यार्थी. तर विकास आणि केरिशा यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत? तर इथं किती व्यक्ती बसल्या आहेत ते शोधायचं आहे. तर इथं 11 व्यक्ती, हा केरिशा 1, परत इथला आपल्याला माहिती नाही, काढायचं आहे. तर हे एक विकासचा 1 नंबर आणि इकडं किती विद्यार्थी आहेत? हे 17 विद्यार्थी. यांची बेरीज येते 30. तर एकूण विद्यार्थी किती म्हणले आहेत आपल्याला? 38. तर 38मधून 30 गेले, 8 राहिले, म्हणजे यांच्या दरम्यान किती विद्यार्थी असतील? तर 8 विद्यार्थी असतील, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यावर आधारित आहे. तर हे संख्या आहेत. तर मिस्टेक झाली आहे. प्रश्न 1 आणि ऑप्शन दुसऱ्या प्रश्नाचे आहे. तर चला आपण दुसरा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून पाण्याची योग्य प्रतिमा निवडा. हे रोझी, OSIE, रोझी हे शब्द आहे. तर याची पाण्यातील प्रतिमा आपण खाली बांधतो. तर बघा आता हे उलटं आर काढून घ्यायचं, उलटं आर, हे ओ जशास तसं येईल. इथं यस म्हणजे हे
असं आणि आय पण जशास तसं आणि ई हा इकडे येईल. म्हणजे ही आकृती कशी दिसेल तर पाण्यातील प्रतिमा अशी दिसेल. तर हे ऑप्शन इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.